प्रयागराज या ठिकाणी चालू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक लोक प्रसिद्ध झाले। प्रयागराजांची कृपा एवढी मोठी की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक रातोरात स्टार बनले। सोशल मीडियाची पॉवर एवढी मोठी असते की त्या व्यक्तीची कुठलीही शहानिशा न करता ती व्यक्ती लवकरच प्रसिद्ध होत असते। अशाच प्रकारे मोनालिसा नावाची एक मुलगी प्रयागराजाच्या महाकुंभामध्ये माळा विकण्याचं काम करत होती। रुद्राक्षाच्या माळा, दोरे, तुळशीच्या माळा, अनेक प्रकारचे धागे दोरे विकण्याचं काम ती करत होती। अनेक करत असताना एका कॅमेरावाल्याने तिची शूटिंग काढली आणि तो तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आणि अशा प्रकारे व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये तिचं निरागस हास्य, तिच्या डोळ्याचे सगळे प्रतिबिंब आणि तिचे निरागस डोळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले। आणि तिचं ते निरागस रूप पाहून एखाद्या अभिनेत्रीला सुद्धा फिकं पाडेल अशा प्रकारचं तिचं रूप होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनालिसा लवकरच प्रसिद्ध झाली। मित्रांनो, ही मोनालिसा प्रसिद्ध झाली खरी आहे, परंतु या मोनालिसाच्या प्रसिद्धीमागे एक काळं ढोंग आहे। मोनालिसाने एक लोकांची फसवणूक केलेली आहे, लोकांच्या विचारधारेशी फसवणूक केली, प्रतारणा केली आणि हिंदू धर्माशी गद्दारी केली। ती कशा पद्धतीने केली मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फक्त व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माणूस प्रसिद्धीची हवा जर डोक्यात शिरली तर माणूस काहीही करू शकतो। प्रसिद्धी माणसाला जमिनीवरून आभाळापर्यंत आणते आणि आभाळावरून जमिनीवर खाली आपटते। अशाच प्रकारे या मोनालिसाचं झालंय। मोनालिसा लवकरच प्रसिद्ध झाली, पण ती प्रसिद्धी तिला टिकवता आली नाही। आतापर्यंत आपण पाहिलं अनेक प्रकारचे बाबा लोक प्रसिद्ध झाले, आता कच्चा बदाम झाला, अशा अनेक प्रकारच्या अभिनेत्री त्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या, परंतु त्या जास्त दिवस टिकल्या नाही। परंतु मोनालिसाचं पण सदा तसंच झालंय। मोनालिसा ज्या टायमाला एक पत्रकार तिची इंटरव्ह्यू घेण्यासाठी पत्रकार तिच्याकडे जातो आणि पत्रकाराने तिला विचारलं, काय विचारलं, म्हणले की तुमची आवडती अभिनेत्री कोण? तर त्या टायमाला तिने उत्तर दिलं तिची आवडती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा। आणि पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला तिला की तुमचा आवडता अभिनेता कोण? तर त्या टायमाला तिने उत्तर दिलं की तिचा आवडता अभिनेता सलमान खान। मित्रांनो, जरा विचार करा, आपल्या भारतीय संस्कृतीतल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी नेमका आदर्श काय घ्यायचा? महाकुंभमेळ्यामध्ये जाऊन प्रसिद्ध झालेली मोनालिसा नावाची मुलगी ही आदर्श एका अभिनेत्याला मानते आणि मानते तर आदर्श कोणाला? तर सलमान खानला। जी लोक हिंदूच्या विरोधात जाऊन काम करतात, प्रयागराज या ठिकाणी हिंदू विरोधी लोक आपल्या लोकांना फसवणूक करून त्यांना धर्मांतर करून घेतात, अशा आदिवासी समाजातील ही मुलगी सलमान खानला आदर्श मानते। आता दुसरा आदर्श तिने सांगितलं सोनाक्षी सिन्हा। आता सोनाक्षी सिन्हाचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। सोनाक्षी सिन्हा ही एका मुस्लिम मुलासोबत लग्न करते आणि समाजासोबत तिचा काय आदर्श आहे, समाजासमोर ती काय आदर्श मांडणार आहे? अशी जर तिची आवडती अभिनेत्री असेल तर तिने नक्की विचार करायला पाहिजे। आता सलमान खान, मला एक म्हणायचं आहे की जी हिंदू धर्माच्या विरोधात लोक काम करतात ती लोक जर मोनालिसाचे आदर्श असतील तर महाकुंभमेळ्यातल्या साधू संतांचं काय? मी म्हणत नाही की तुमचा आदर्श तुमचं वैयक्तिक जीवन आहे, परंतु तुम्ही महाकुंभमेळ्याच्या जीवावर प्रसिद्ध झालात, हिंदू धर्माच्या जीवावर प्रसिद्ध झालात, मग तुमचं आचरणसुद्धा त्याच प्रकारे असलं पाहिजे। पण तुम्ही आदर्श कोणाला मानाव हे तुमचं तेवढंच महत्त्वाचं आहे। खूप माणसाचं मन दुखतं ज्यावेळेस आपण ज्या लोकांना प्रसिद्ध करतो आणि ती प्रसिद्ध झालेली लोक या लोकांची नावं घेतात। मला सलमान खानच्या विरोधात नाही, सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात नाही, पण त्यांनी जे काम केलं त्या कामाच्या विरोधात मी आहे। तर मोनालिसाने सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानच्या बळी न पडता साधू संतांच्या सानिध्यात राहून आपली स्वतःची जी प्रसिद्धी करून घेतली, त्या प्रसिद्धीचा उपयोग चांगल्या मार्गी लावावा आणि तिनं तिथं स्वतःचं जीवन घडवावं ही माझी या ठिकाणी इच्छा आहे, तळमळ आहे। तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।